नमस्कार मित्रांनो, एक क्वेश्चन आहे जो एक्झाममध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हमखास विचारला जातो, तो म्हणजेच द सोल्युबिलिटी ऑफ पॅरानायट्रोफिनॉल इज ग्रेटर दॅन ऑर्थोनायट्रोफिनॉल. सो आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहे की पॅरानायट्रोफिनॉलची जी सोल्युबिलिटी आहे वॉटरमधली ती ऑर्थोनायट्रोफिनॉलपेक्षा जास्त का आहे. कारण इथं ते ऑलरेडी दिलेले 0.2 ग्रॅम आहे ऑर्थोनायट्रोफिनॉलची आणि पॅरानायट्रोफिनॉलची जी आहे ती 1.7 आहे. सो आपण बघू शकतो की स्ट्रक्चर खूप मॅटर करते इथे या दोघांचं. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की ऑर्थोनायट्रोफिनॉलमध्ये मित्रांनो इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, म्हणजेच OH ग्रुप आणि त्याचाच पॅरा पोझिशनचा नायट्रो ग्रुप यांच्यातच बॉन्डिंग होते आणि त्यामुळे OHचा जो हायड्रोजन आहे तो इन्व्हॉल्व होतो इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये ऑर्थोनायट्रोफिनॉलमध्ये. आणि त्यामुळे साहजिकच हा हायड्रोजन इथे एंगेज असल्यामुळे वॉटरसोबत तो इंटरॅक्शन दाखवत नाही आणि वॉटर हा सॉल्व्हंट आहे, त्यामुळे तिथं त्याची सोल्युबिलिटी कमी होते. ऑन द अदर हँड तुम्ही बघू शकताय की इथं OHचा हा जो नायट्रोजन आहे पॅरानायट्रोफिनॉलचा हायड्रोजन आहे तो वॉटरसोबत इंटरॅक्ट होतोय, किंवा पॅरानायट्रोफिनॉलमध्ये जो ऑक्सिजन आहे नायट्रो ग्रुपचा तो सुद्धा दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलसोबत इंटरफिअर किंवा इंटरॅक्ट करू शकतोय. त्यामुळे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जी आहे पॅरानायट्रोफिनॉलमधली ती साहजिकच स्ट्रॉंगर आहे विथ वॉटर आहे विशेष म्हणजे. आणि त्यामुळे काय होतं की आपोआपच सॉल्व्हंट वॉटरसोबत याचं जे इंटरॅक्शन आहे किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो जास्त दाखवला जातो ॲज कम्पेअर टू ऑर्थोनायट्रोफिनॉलमध्ये. मग आता आपण याच्यात बघू शकतो की पॅरानायट्रोफिनॉलची सोल्युबिलिटी जर इंटरॅक्शन जास्त आहे वॉटरचं पॅरानायट्रोफिनॉलसोबत तर साहजिकच त्याची सोल्युबिलिटी पण जास्त असते. यू कॅन इझिली रीड आउट हिअर द पॅरानायट्रोफिनॉल. सो इथं पाहू शकता तुम्ही पॅरानायट्रोफिनॉल has strong intermolecular hydrogen bonding with solvent water. On the other hand, orthonitrophenol has a strong intramolecular hydrogen bonding and therefore the intermolecular attraction towards solvent water is weak. ऑर्थोनायट्रोफिनॉलचं वॉटर सोबतचं जे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आहे ते वीक आहे. आणि मित्रहो, द स्ट्रॉंगर द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन बिटवीन द सोल्यूट अँड सॉल्व्हंट हायर इज इट सोल्युबिलिटी. साहजिकच मग त्याचा रिझल्ट आपल्याला असा दिसतो की हेन्स पॅरानायट्रोफिनॉल हॅज हायर सोल्युबिलिटी इन वॉटर दॅन दॅट ऑफ ऑर्थोनायट्रोफिनॉल. सो एक गोष्ट तुमच्या कॉमन इथं लक्षात यायला पाहिजे की जेवढं सॉल्व्हंट आणि सोल्यूटचं इंटरॅक्शन जास्त असेल तेवढंच मित्रांनो त्याची सोल्युबिलिटी वाढते. ऑर्थोनायट्रोफिनॉलमध्ये OHचा जो हायड्रोजन आहे तो इन्व्हॉल्वच होत नाही, वॉटरसोबत अट्रॅक्शनच त्याचं नाही आहे, इंटरॅक्शनच नाही आहे, त्यामुळं त्याची सोल्युबिलिटी कमी होते, जे की इथं दाखवलेले आहे. तुम्ही पाहू शकता 0.2 आहे फक्त. आणि